ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे। सुलेमान अफगाण आणि जिब्रानला ठार मारण्यात जवानांना यश आलं, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेत दिली। पहलगाम हल्ल्यामध्ये 3 पाकिस्तानी अतिरेकी होते। अतिरेक्यांकडे असलेल्या रायफल पाकिस्तानी होत्या, असं थेट उत्तर पी चिदंबरम यांनी उपस्थित केलेल्या सवालावर अमित शहांनी दिलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवर सडकून प्रहार केला। काँग्रेसच्या काळामध्ये हल्ले करणारे दहशतवादी मोदींच्या काळात मारले गेले, असा हल्लाबोल अमित शहांनी केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पंडित नेहरूंवर जोरदार टीका केली। नेहरूंमुळेच आज काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अमित शहांनी केला। 1948 साली नेहरूंनी एकतर्फी युद्धबंदी केली। पीओकेची निर्मिती नेहरूंच्या युद्धबंदीमुळे झाली, तेव्हा आपण युद्धात जिंकलो पण तहात हरलो, असं म्हणत अमित शहांनी हल्लाबोल केला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले। सतत चुका होत असल्यानं आता माफी नाही, बोलताना आपण भान ठेवायला हवं, तुमच्यामुळे सरकार बदनाम होतंय, असं म्हणत अजित पवारांनी कोकाटेंवर कारवाई करण्याचे संकेत दिले। अजित पवारांसोबतच्या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त केली। यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन, भविष्यात अशी वक्तव्य करणार नाही, अशी हमी कोकाटेंनी दिल्याची माहिती आहे। तुमच्या एका शब्दानं पक्षाची प्रतिमा मलिन होते, त्यामुळे मीडियाशी बोलताना भान ठेवा, महत्त्वाचं असेल तरच बोला, अशी सक्त ताकीद अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी अजित पवारांची भेट घेतली। शेतकरी संघटनांसह नाशकातील आमदारही अजित पवारांच्या भेटीला गेले होते। माणिकराव कोकाटेंच्या कार्यकर्त्यांनाही अजित पवारांनी झापलं। किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं, असा सवाल अजित पवारांनी कोकाटेंच्या कार्यकर्त्यांना विचारला। दरवेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरच कारवाई का, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विचारण्यात आल्याची माहिती आहे। वादग्रस्त ठरलेल्या इतर मंत्र्यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी केल्याचं कळत आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई झाल्यानंतर कोकाटेंवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर कोकाटेंनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाईऐवजी अजित पवारांकडून अभय दिलं जाणार असल्याची शक्यता आहे। कोकाटेंचं खातं बदलत मंत्रिपदावर कायम ठेवलं जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे। अजितदादांचा गेम आता फसलाय। दादांची काही गुपितं कोकाटेंकडे असतील, म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस होत नसावं। तसंही आता अजितदादांची दादागिरी सरकारमध्ये चालत नाही, त्यांच्याच पक्षात त्यांचं कोणी ऐकत नाही, असा खोचक टोला बच्चू कडूंनी अजित पवारांना लगावला। 5 ते 6 लोक एकत्र आले तर रेव पार्टी होते का? रेव पार्टीची व्याख्या काय, असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला। जावयावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा करत खडसेंनी ससूनच्या रिपोर्टवरही शंका व्यक्त केली। कोणाच्या तरी सांगण्यावरून पोलिसांनी प्रांजल खेबलकर यांच्यावर कारवाई केली, असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी केला। तर प्रायव्हेट लाईफमधील फोटो व्हायरल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी सुनावलं। प्रांजल खेबलकरला मुख्य आरोपी करण्याचं कारण काय, असा संतप्त सवाल एकनाथ खडसेंनी विचारला। तर खडसे कुटुंबियांच्या बदनामीचा हा डाव आहे, असं म्हणत जावयावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून एकनाथ खडसेंनी टीका केली। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा झालाय। 4,800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात कसे गेले, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारला। या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा, अशी मागणीही सुळेंनी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील कात्रज निवासस्थानी जाऊन तानाजी सावंत यांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी सावंत यांच्यावर एंजिओप्लास्टी झाली होती। तसंच एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सावंतांची मंत्रिपदाबाबत असलेली नाराजी दूर झाल्याचं कळतंय। रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय। मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत। येत्या 2 तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। बीडच्या परळी इथल्या व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपी सापडत नसल्यानं न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा लढा सुरूच आहे।
मनोज रांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सर्वधर्मीय सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये धडगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यावरून श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते. या एकाच इमारतीच्या भूमिपूजनाचे चक्क 2 कार्यक्रम संपन्न झाले. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्येच यावरून श्रेयवाद रंगल्याचं दिसून येतंय. वाशिमच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे हे उद्घाटन करण्यात आलं. जळगाव पालिकेच्या इमारतीमधील लिफ्ट अचानक बंद पडली. या लिफ्टमध्ये 6 नागरिक तब्बल 20 मिनिटांसाठी अडकले होते. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी अर्धवट लिफ्टचा दरवाजा उघडून नागरिकांना बाहेर काढलं. भीमाशंकरमध्ये भाविकांच्या गर्दीचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय. तासनतास गर्दीमध्ये उभे राहून कंटाळलेल्या भक्तांनी थेट VIP दर्शन रांगेतील गेट तोडून मंदिरात प्रवेश केला. बदलापुरातील बांगणे परिसरामध्ये असलेल्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णालयाला गळती लागली आहे. रुग्णालयातील सर्व बेड भिजल्यानं आडगळीच्या खोलीलाच प्रसूतीची खोली करण्यात आलं. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णच येत नाहीयेत. तर दुसरीकडे छताच्या दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलंय. त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. नागपूरच्या बारमधील शासकीय फाईल बघतानाचं CCTV फुटेज समोर आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा नवा व्हिडिओ आता समोर आला आहे. नागपूरच्या बारमध्ये शासकीय फाईल बघतानाचा हा नवा व्हिडिओ आहे. मनीष नगरमधील कीर्ती बारमध्ये रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी इतरांसोबत फाईल पाहत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय. तर CCTVच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्यात यश आल्याची माहिती आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे थेट नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उदय, काय सांगाल? शासकीय फाईल बघतानाचा हा व्हिडिओ आहे. CCTV मध्ये नेमकं काय दिसतंय आणि आता यावरून काय कारवाई केली जाणार आहे? फरा, या सगळ्या प्रकरणातला एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर एकच खळबळ जी आहे ती उडाली होती. कारण रविवारच्या दिवशी जी आहे ती शासकीय फाईल जी आहे ते काही लोक बारमध्ये बसून पाहत असल्याचा हा व्हिडिओ होता. आणि यानंतर याची गंभीर दखल जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात आली होती. आता या सगळ्या घटनेचा पुन्हा एक CCTV जो आहे तो समोर आलेला नागपूरच्या मनीष नगर परिसरातल्या कीर्ती बारमधला हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे 3 लोक जे आहेत ती ही फाईल पाहत आहे. यातला एक जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी असल्याची माहिती समोर आलेली आहे. गडचिरोलीमधल्या चामोर्शी तालुक्यातला डेप्टी अभियंता हा असून त्याचा एक मित्र आणि एक कंत्राटदाराचा माणूस असे 3 जण जे आहेत ते फाईल हाताळत असल्याचं या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या प्रकरणामध्ये ज्यावेळी तपास करण्यात आला त्यावेळी या आरोपीने म्हणजे त्या डेप्टी इंजिनियरनी या सगळ्या झालेल्या प्रकाराची कबुली देखील दिलेली आहे आणि त्याच्यावर आता शासकीय नियमानुसार कारवाई होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये हे नेमके अधिकारी कोण हे स्पष्ट होत नव्हतं. मात्र आता या सगळ्या प्रकरणाचा हा CCTV समोर आलेला आहे आणि या CCTV मध्ये स्पष्टपणे हे 3ही व्यक्ती ती शासकीय फाईल बारमध्ये हाताळत असल्याचं समोर आलेलं. त्यामुळं हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यातलं गडचिरोली जिल्ह्यातली फाईल नागपूरमध्ये आणून एका बारमध्ये सुट्टीच्या दिवशी हाताळणं, त्यावरून आता या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जाते. फरा, बरोबर आहे उदय.